हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजची सकाळची कामे आवरली आणि व्हिडिओ काढू म्हटलं. 2 दिवस झाले ब्रेक घेतला आहे, तर तो ब्रेक पण मी का घेतला हे मी तुम्हाला सांगितलं आहे. मी ना पाणी भरता भरता पडली होती. तर पडली म्हणजे नळीवरनं माझा पाय सरकला. तर 2 दिवस त्या पायाने मला खूप त्रास दिला. इतका दुखला ना तो की बस मग त्याला आंबे हळद आणि ते लावलं. मुक्का मार लागलेला होता ना, त्यामुळे जरा त्रास झाला. पण म्हटलं ते तर बंद करून चालणार नाही, आजपासून तर चालू करायला लागेल. तर जेवढं होईल ना तेवढे मी हळूहळू शॉर्ट्स घेतले आणि व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि हो, आज मी एका ठिकाणी गेली होती, तेही तुम्हाला मी टाकणार आहे की काय आहे काय नाही ते तुम्ही बघा. आणि तुम्ही पण त्याचा म्हणजे आचरणात आणायचा प्रयत्न करा. ते आहे ते मी आत्ताच नाही सांगणार, म्हणजे तुम्ही पुढचा व्हिडिओ नाही बघणार. तर मी ते तुम्हाला सांगते की काय झालं काय नाही ते तुम्ही पुढे बघा. हे बघा, मी गेली होती हिंदू जनजागृती समिती प्रणित महिला शाखा, म्हणजे ते शाखा चालवता अशी इतक्या साऱ्या महिला आलेल्या होत्या. बघा, हे दादा आणि त्या दिदी आहेत. बघा किती सगळ्या महिला आलेल्या होत्या. काही ठिकाणी नाव नोंदणी चालू होती, तर ते आपलं नाव वगैरे लिहायचं होतं. त्यांनी शिवाजी महाराजांची आणि आपल्या देवीची प्रतिमा तिथं आणलेली होती, कारण त्या आपले कुलदैवत म्हणजे मेन आहे ते सगळे स्वराज्याचे आणि हिंदू धर्माचे. तर असा त्यांनी तिथं आम्हाला प्रचार प्रसार केला आणि सांगितल्याप्रमाणे मी तर काय व्हिडिओ काढू शकली नाही. तर तुम्ही तेवढं ॲडजस्ट करा आणि तुम्हीही तुमच्या तिथे गावात असेल तर जा. तिथून आल्यावर आज आम्हाला चतुर्थीचा उपवास होता. मग मला वेळ होऊन गेला घरी यायला. तर मग मी आल्यावर स्वयंपाक पाणी केला आणि सगळ्यांनी व्यवस्थित असे जेवण वगैरे केलं. स्वयंपाकामध्ये कोबीची भाजी, चपाती, वांग्याची भाजी असं मी बनवलं होतं. आणि चपात्या सगळ्यात लास्ट केल्या मी. त्या आधीचं तर काही व्हिडिओत घेतलं नाही, कारण मला तेवढं जमलं नाही. खूप वेळ होऊन गेलेला होता ना काम करण्यामध्ये. ते कामात वेळ कसा जातो हे अजिबात कळत नाही. आणि मग ते करून घेतलं सगळं स्वयंपाक वगैरे आणि आज खूप छान वाटलं. चला तर मग. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल की मी व्हिडिओ कशावर बनवला आहे. तर ही खरंच काळाची गरज आहे. आणि आमच्या इथं ते 3 दिवसाचं शिबिर आहे. त्या शिबिरमध्ये बहुतेक महिला आलेल्या आहेत. तर ते करताना तर मी काही व्हिडिओ काढू शकली नाही, कारण काही महिलांना प्रॉब्लेम असतो, काहींना नसतो. पण नको, आपण महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करत मी तो व्हिडिओ त्यांचा काढलेला नाही आहे आणि माझाही व्हिडिओ नाही आहे त्यात. पण हे खरंच आपल्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करा. लव जिहादपासून दूर राहा. लव जिहाद हे खूप वाईट आहे. खूप महिला गेल्या आहे. त्यांनी जवळजवळ कितीतरी लाखोंनी महिला एवढ्या 2 वर्षात लव जिहादमध्ये अडकल्या आहे आणि त्या परतसुद्धा आलेल्या नाही. आपल्या मुलींनी ते लक्षात घ्या आणि तसंच तुम्ही करा. आमच्या येवल्यामध्ये तर खूप आता प्रचार प्रसार चालू आहे त्या गोष्टीचा आणि मीही त्या शिबिरमध्ये भाग घेतलेला आहे. रोज जाणार आहे मी 4 ते 6 असं 2 तास त्यांनी ठेवलं आहे. म्हणजे स्वप्रशिक्षण देता येते. स्वतः कसं संकट आल्यावर त्याच्या सामोरं जायचं ते सांगणार आहे. आणि ते गोव्यावरनं सर आलेले, नांदेडवरनं ती दिदी आलेली आहे. तिने तिच्या आयुष्य पूर्ण हिंदुत्वासाठी पणाला लावलेले त्या दिदीनी आणि त्या दादांनी पण तसंच केलेलं आहे. ते आम्हाला प्रशिक्षण देत आहे आणि खूप छान वाटलं आज मला जाऊन. तिथं खूप मनाला समाधान वाटलं की आपण काहीतरी पाऊल उचललं आहे चांगलं करण्यासाठी. तर तुम्हीही तुमच्या गावात जर होत असेल तर करा. हिंदूचा प्रचार प्रसार करा. आपल्या मुलांना घरात शिकवा. जर कुठं नाही करता आलं तर मुलांना रोज हनुमान चालीसा आणि ते शिकवा. म्हणजे त्यानेकरून त्यांना हिंदू धर्माचा प्रचार, म्हणजे हिंदू धर्माचं तुम्ही जो प्रचार करताय तो आपल्या घरातनंच करता येईल. चला तर मग आजच्यासाठी इतकंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.